खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड। बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। बीड जिल्हा रुग्णालयाच्या जी काही रुग्णसेवा आहे ती गेल्या 3 दिवसापासून कधी चालू तर कधी बंद पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये असणाऱ्या अनेक आस्थापना आहेत त्या सध्या फुल बंद आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू करत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये त्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। माझ्यासोबत हे कर्मचारी आहेत। काय त्यांच्या समस्या आहेत, काय त्यांच्या अडचणी आहेत, जाणून घ्यायचा प्रयत्न करू। सर, काय सांगाल, गेले अनेक दिवसापासून पाहिलं गेलं तर तुमच्या समस्या सरकारकडे मांडल्या आहेत, मात्र तोडगा निघाला नाही, काय सांगाल? सरकारने स्वतःहून शासनाने 24/3/24 ला GR काढला होता की तुमच्या कर्मचाऱ्यांचं आम्ही समायोजन करून घेऊन येऊ। त्यानुसार 16 महिने उलटून गेले आहेत, अजूनही काय आमच्या कामाची आम्हाला पोचपावती मिळालेली नाहीये। संत ज्ञानेश्वराच्या आई वडिलांसाठी त्यांच्या मुलाबाळासाठी देहांत प्रायचित घेतलं होतं। आता आम्हाला आमच्या मुलाबाळासाठी देहांत प्रायचित घ्यायचं असेल तर तसं सांगावं शासनाने आम्हाला। आज काम बंद आंदोलनाचा 3रा दिवस असूनही अजून आमची कुठल्याही शासनाने दखल नाही घेतलेली आहे। जिल्हा प्रशासनाने सुद्धा आमची काही दखल घेतली नाहीये आणि यापुढे आज जर झालं नाही तर आम्ही इथून पुढे आमरण उपोषण करायला तयार आहोत। खरं पाहायला गेलं तर जिल्हा परिषद आणि बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत जे काही कर्मचारी आहेत आपली सेवा, आरोग्य सेवा देताना पाहायला मिळतात। मात्र प्रमुख जे काही कक्ष आहेत त्याचे एक्सपर्ट जे काही लोक आहेत म्हणजे ज्यांना ट्रेनिंग झाली तेच या कामावर संपावर आहेत। त्यामुळं जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक विभाग आहेत ते बंद आहेत, कुलूप बंद आहेत। मात्र जे काही चालू आहेत त्या ठिकाणी पुरवठा सेवा ठप्प झाली सुद्धा पाहायला मिळते। माझ्यासोबत सर आहेत। गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही जिल्हा रुग्णालयाअंतर्गत आरोग्य सेवेचं काम करताय, काय वाटतंय, सरकारची भूमिका काय आहे, काय सांगा? सांगायचं म्हणजे आरोग्य सेवा देता देता आज आमच्या कर्मचाऱ्याचं आरोग्य बिघडलेलं आहे। आज तुटपुंज्या पगारावर काम करत आहे, जेणेकरून साधा महिनाभरही त्यांना तो पगार पुरत नाहीये। दुसऱ्याची सेवा करत असताना त्यांची आर्थिक आरोग्य सेवा वेगळं चाललेली आहे। आमचं म्हणणं हे आहे की ज्या पदावर कर्मचारी आमचा काम करतो त्याच पदावरचा दुसरा नियमित कर्मचारी काम करतो त्याच्या चौपट पगार घेतो। त्या पगारामध्ये आमचं काम असं म्हणणं आहे समान काम समान वेतन द्यावं, पगार वेतन वाढ झाली पाहिजे। हे आम्ही सरकारला वारंवार आज म्हणजे आंदोलनाच्या मार्फत आपल्या मार्फत सांगत आहोत, पण शासन या बाबतीत कसलीही दखल घेत नाही। आज आमच्या आरोग्य सेवा देत असताना आमचे कर्मचारी एक निघून चाललेला आहे, एक मरण पावलेला आहे। त्यांना कसलीही सुरक्षा हमी नाही किंवा त्यांना कसल्याही प्रकारच्या मेडिकल सुविधा नाहीत। जर एखाद्याला आजार जर झाला तर साधारण दवाखान्यात जर ऍडमिट झाला तर त्याला कसलाही म्हणजे शासकीय म्हणजे बेनिफिट मिळत नाही की शासकीय सुविधा नाही। जर कारण तुटपुंज्या पगारामध्ये काहीच करत नाही, तर शासनाला आमची विनंती आहे की आमचा 14/3/24 जो GR आहे तो लवकरात लवकर इम्प्लिमेंट करून आम्हाला टाइम बॉन्ड द्यावं आणि आमचं सर्व 10 वर्ष झालेल्या लोकांचं समायोजन करून घ्यावं। टप्प्याटप्प्याने जसे 10 वर्ष होतील सर्व कर्मचाऱ्याला समायोजन करून घ्यावं। जे शासकीय बेनिफिट असतं सर्व कर्मचाऱ्याचे ते सर्वांना देण्यात यावं, ही सरकारला आपल्या मार्फत आपल्या माध्यमातून ही विनंती आहे। नक्कीच पाहायला गेलं तर आस्थापना विभाग आहेत जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालय अंतर्गत येणारे जे काही आरोग्य सेवा आहेत, ऑफिस असतील, ते सर्वता बंद आहेत। किती आस्थापना बंद आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आजच्या रोजी? आपण सर्व बीड जिल्ह्यामध्ये 1435 कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये आहेत। याच्यापैकी जवळजवळ 1200 कर्मचारी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर सर्व काम बंद आंदोलनात आहे। हे बेमुदत काम बंद आंदोलन हे आमच्या 11 तालुक्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आमचे कर्मचारी बसलेले आहेत। त्यांना मला जिल्ह्यावर काही कारणास्तव बोलवता आलेलं नाही। हा इथं जो बसलेला कर्मचारी आहे फक्त जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा रुग्णालय व अर्बन हेल्थ मधले सर्व कर्मचारी आहेत। कारण सर्व कर्मचाऱ्यांचा एकच उद्देश आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। शासन आम्हाला न्याय कधी देणार आहे? शासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा ही शासनाच्या दरबारी आमची ही विनंती आहे। नक्कीच पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये जी काही लसीकरण असतं, गरोदर माता असतील,
बालक आहेत त्यांचं लसीकरण होत असतं, मात्र ते सुद्धा आता ठप्प आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीडमध्ये अनेक आस्थापना बंद आहेत, कुलूप बंद आहेत. कारण मी स्वतः सकाळी गेल्यानंतर पाहिलं तर अक्षरशः जे काही कर्मचारी आहेत त्या ठिकाणी काम करतात, मात्र ते काम करणारं ऑफिस बंद आहे. शासन प्रशासन जरी सांगत असलं की आमचं सर्व काही आरोग्य सेवा सुरळीत आहे, मात्र खऱ्या अर्थानं 70% आरोग्य सेवा ही ठप्पच आहे. काय वाटतंय एकंदरीत पाहिलं गेलं तर आरोग्य सेवेच्या संदर्भात? आरोग्य सेवा ठप्प असल्या कारणाने शासनाने या गोष्टीचा विचार करून समान काम समान वेतन तसेच 14 मार्च 2024 चा GR अंमलात आणून जवळपास आज दीड वर्ष झालेलं आहे. तर त्याची अंमलबजावणी पूर्णपणे व्हावी यासाठी आरोग्य कर्मचारी आज जे संपावरती आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याची हानी व्हावी असं कोणालाही वाटत नाही. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने या बाबतीत निर्णय घेऊन संप मागे घेण्याबाबतीत काहीतरी निर्णय द्यावा असे आम्हाला वाटतं. तुम्ही किती दिवस झाले आरोग्य सेवेमध्ये आहात आणि आता काय मागणी आहे? आमची मागे 8 वर्षापासून आम्ही या आरोग्य सेवेमध्ये आहोत आणि आमची मागणी आहे की समान काम समान वेतन करावे आणि जे बाकीचे उरलेले कर्मचारी आहेत त्यांना पगार वाढ द्यावे. काय वाटतं ताई, एकंदरीत पाहिलं गेलं तर आरोग्य सेवेमध्ये सध्या काय परिणाम होतो? परिणाम तर नक्कीच होत आहे सर. आता आम्ही एकदम सेन्सिटिव्ह विभागामध्ये काम करतो, जिथं की आम्ही सकाळी 5 स्टाफ असतात काम करायला, तिथं आज 2 ते 3 स्टाफवर भागवल्या जातो. आमची एवढीच इच्छा आहे की जो 18-24 चा जो GR निघाला होता तर तो शासनाने अंमलात आणावा आणि ज्यांना 10 वर्ष झालेले आहे त्यांना समायोजन करून लवकरात लवकर आम्हाला हे करावं, परमनंट करून घ्यावं. नक्कीच पाहिलं गेलं तर अनेक विभाग अनेक आस्थापना बंद आहेत. त्यात पाहिलं गेलं तर बीड जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या आस्थापना सुद्धा बंद आहेत. काय वाटतंय, सध्या अनेक विभाग बंद आहेत? अनेक विभाग तर बंद आहेत, त्याच्यामुळे आज भरपूर साऱ्या ज्या सुविधा आहेत त्या लोकांना वंचित आहेत. कारण की आम्ही जोपर्यंत कामावर जाणार नाही तोपर्यंत त्या सुविधा त्यांना परत उपलब्ध होणार नाहीत. पण हे शासनाला दिसत नाहीये. पण लवकरात लवकर शासनाने त्याच्याकडे कानउघडकी करावी आणि त्याच्याकडे लक्ष घालावं ही आमची विनंती आहे शासनाला. नक्कीच पाहिलं गेलं तर हे होते बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी यांच्या भावना देखील तीव्र आहेत. येणाऱ्या काळात आरोग्य सेवा बिघडली, एखादी जीवितहानी घडली तर त्याला सरकार जबाबदार राहील असं या ठिकाणी स्पष्ट होतं.